पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। 18 जून रोजी झालेल्या या हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयल हिला घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकानं आज पुण्यातल्या 3 वेगवेगळ्या ठिकाणी जात स्पॉट पंचनामा केला। हत्येचा कट कुठं शिजला, सराव कसा केला, हत्येनंतर सिया आणि चेतननं काय केलं याची उकल करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत। 18 जून 2026 लोहगडावर केतन अग्रवालची हत्या झाली तोच हा दिवस। हत्येच्या दिवशी नेमकं काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी 2 वेगवेगळ्या दिवशी सिया गोयल आणि चेतन चौधरीला घेऊन लोहगडावर हत्येच्या घटनेचं रिक्रिएशन केलं। मात्र हत्येचा कट आखण्यासाठी आणि हत्या झाल्यानंतर सिया आणि चेतननं नेमकं काय काय केलं याचा तपास पोलिसांनी सुरू केला। पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक सिया गोयलला घेऊन तिच्या घरी दाखल झालं। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आज सकाळी 10:30च्या सुमारास सिया गोयल हिला घेऊन पुणे ग्रामीण पोलीस तिच्या राहत्या घरी पुण्यातील गंगाधाम परिसरातील या न्यू एरा सोसायटी अर्थात लीलाकुंज या बंगल्यात दाखल झाले होते। 10:30च्या सुमारास या ठिकाणी सिया गोयलला घेऊन पोलीस पोहोचले आणि त्यानंतर या घरामध्ये पंचनामा सुरू झाला। सिया गोयल हिने 18 तारखेला लोहगडावर जाताना काय काय साहित्य सोबत नेले होतं या सगळ्या गोष्टींचा पंचनामा पोलिसांकडून करण्यात आलं। त्यामध्ये सियाने कुठले कपडे घातले होते, बूट कुठले होते, त्याचबरोबर तिने काय काय बॅगमध्ये साहित्य नेलं होतं हे सगळं काही पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलेलं आहे। पंचनामा या ठिकाणी करण्यात आलेला होता। केतनच्या हत्येचा कट आखण्यासाठी सिया आणि चेतन पुण्यातील एका कॅफेमध्ये भेटले होते अशी पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सिया गोयल हिला आज पंचनाम्यासाठी ग्रामीण पोलिसांनी तिच्या घरी आणि त्याचबरोबर जिथं तिने बसून प्लॅनिंग केलेलं होतं आणि त्याचबरोबर या दोघांनी मिळून जिथं रेखी केलेली होती अर्थात सराव केलेला होता कशा पद्धतीनं केतनला ढकलायचंय त्या ठिकाणी सियाला घेऊन आलेले होते। आता मी 37 एरिया म्हणून हे पुण्यातील लुलानगर परिसरातील हे एक आलिशान हॉटेल आहे ज्या ठिकाणी 18 तारखेच्या अगोदरच सिया आणि चेतनने येऊन सराव केलेला होता। इथं प्लॅनिंग केलेली होती जर केतनला गडावरून ढकलायचं आहे तर कशा पद्धतीने ढकलायचं आहे आणि काय काय तिथं आपण काळजी घ्यायची हेच ते ठिकाण आहे। इथं त्यांनी प्लॅनिंग केलेली होती। पुण्याच्या लुना परिसरातील एरिया 37 केतन अग्रवालला लोहगडावरून कशा पद्धतीने ढकललं जाऊ शकतं याचा अंदाज घेण्यासाठी सिया आणि चेतन याच टेकडी सदृश परिसरात आले होते। सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी मिळून प्लॅन आखलेला होता, सराव केलेला होता असा पुणे ग्रामीण पोलिसांना संशय। त्याच टेकडीवर आणण्यात आलेलं होतं। पुण्यातील लुणानगर परिसरातील हीच ती एरिया 37 म्हणून ही टेकडी आहे। जर आपण बघितलं तर इथंच सिया आणि चेतननं केतनची हत्याचा प्लॅन आखलेला होता। त्याला कशा पद्धतीने ढकलायचंय, काय काळजी घ्यायची आहे हा सगळा सराव इथं केलेला होता असा संशय पुणे ग्रामीण पोलिसांना आहे आणि त्यासाठीच सियाला या ठिकाणी पंचनाम्यासाठी आज आणण्यात आलेलं होतं। केतन अग्रवालच्या हत्येचा कट सिया आणि चेतन या दोघांनी मिळून आखला असला तरी प्रत्यक्षात लोहगडावरून केतनला ढकलणारे हात कुणाचे होते, सियाचे की चेतनचे या प्रश्नाचं उत्तर देताना सिया आणि चेतन एकमेकांकडे बोट दाखवतायत। त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी या दोन्ही आरोपींची लाय डिटेक्टर टेस्ट करण्याचं ठरवलंय। या चाचणी दरम्यान व्यक्तीला यंत्राशी जोडलं जातं। व्यक्तीचा रक्तदाब, हृदयाचे ठोके, श्वासोच्छवास, त्वचेवरील घामामुळे होणारे बदल या सगळ्यांची माहिती गोळा केली जाते। तपास अधिकारी सुरुवातीला सर्वसाधारण आणि मग प्रकरणाशी संबंधित संवेदनशील प्रश्न विचारतात। उत्तर देताना व्यक्तीच्या शारीरिक बदलांची नोंद घेतली जाते। अनेक वेळा भीती, तणाव, चिंता, औषधांचा परिणाम यामुळे बदल जाणवतात। त्यामुळे ही चाचणी 100% अचूक मानली जात नाही। सेल्वी विरुद्ध कर्नाटक राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पॉलिग्राफ टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट आणि नार्को टेस्ट संदर्भात एक गोष्ट अधोरेखित केली आहे।
ती म्हणजे व्यक्तीच्या संमतीशिवाय या चाचण्या करता येत नाहीत। या चाचणीतून समोर येणाऱ्या बाबी स्वतंत्रपणे पुरावा म्हणून स्वतःहून न्यायालयात ग्राह्य धरता येत नाही, परंतु यातून समोर येणाऱ्या बाबींच्या आधारे स्वतंत्रपणे वेगवेगळे पुरावे गोळा केले जाऊ शकतात आणि ते न्यायालयात दाखलही करता येतात। त्याशिवाय या निष्कर्षांच्या आधारे कोणत्याही आरोपीला दोषी किंवा निर्दोष सिद्ध करता येत नाही। 3 जुलैला सिया आणि चेतनला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। त्या दोघांची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती सबळ पुरावे आणि ठोस कारण असणं आवश्यक आहे। पुणे पोलिसांचा ज्या दिशेनं तपास सुरू आहे तो पाहता सिया गोयल आणि चेतन चौधरी विरोधात त्यांच्या हाती बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी लागल्या आहेत असा कयास बांधायला हरकत नाही। मिकी घई, ABP माझा, पुणे।